ज्याच्या घरी मुलगी, लहान मुलगी असो मोठी मुलगी असो, आई असो बहीण असो, त्यांनी हा व्हिडिओ बघा। मालेगाव तालुक्यातील घटना काय आहे काय नाही हे तुम्हाला मी सांगून राहिलो। आतापर्यंत न्यूजवर दिसून राहिले सगळी अफवा आहे। रियालिटी काय आहे दाखवली कोणच नाही, फक्त रियालिटी आपल्या चॅनलवर भेटणार तुम्हाला। कारण मी त्या गावामधून आलेलो आहे, त्या तालुक्यातून आलेलो आहे। घटना खरी काय आहे हे मला माहीत आहे, तिथून आलेलो आहे मी, ते तुम्हाला सांगून आलो आपल्या चॅनलवरती। नवीन असाल लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपले गाणं आलेलं आहे आपल्या चॅनलवरती बघायला विसरू नका। पोस्टर बाजूने दिसूनच राहिलं असेल तुम्हाला, हे गाणं आहे। तर मालेगावात शूट केलेलं गाणं आहे आपण, तर बघायला विसरू नका। मालेगाव तालुक्यातली घटना अशी आहे की त्या लहानशा मुलीवर अत्याचार झाला, तिचं शोषण केलं आणि जे पीडित घरचे लोक आहे, एकुलती एक मुलगी आहे आणि घराणं म्हणजे शेतकऱ्याचं घराणं आहे। त्यांचं घराणं हे शेतकऱ्यांचं घराणं असल्यानं तर हा जो 22 वर्षाचा जो मुलगा होता त्याने शोषण केलं। तो मुलगा त्या गावातलाच आहे, काय म्हणू राहिलो मी, तो मुलगा त्या गावातलाच आहे। गावातला असताना ज्या मुलीचं शोषण केलं आहे त्यांच्या वडिलांसंग याची दुश्मनी होती। काय होती? दुश्मनी होती। दुश्मनी काढाव कशी बा, बदला कसा घ्याव, ह्या कारणामुळं त्याने दुश्मनी अशी होती की मुलाच्या वावरापाशी जो मुलगा शोषण केलं त्या मुलानं, त्या मुलीचं, तर त्या मुलाच्या वडिलाचे म्हणा या मुलाचा शेत होता आजूबाजूनं। आणि जे मुलगी होती जे शोषण केलं तिच्या वडिलाचं पण शेत होतं। तर त्या शेताच्या वादावानं म्हणजे रस्ता होता त्या शेतातून, तर हा गेला नाही पाहिजे ह्या कारणामुळं त्या तिथं काट्या टाकल्या होत्या। तर ज्या मुलीचं शोषण केलं तो मुलगा हरामी नराधम कुत्रा, त्याने हा जाऊ देत नाही बा आपल्याला, काट्या टाकतो मधात। ह्या कारणामुळं दोघांची बाचाबाची झाली आणि झगडा झाला आणि त्यांचं भांडण झालं, दोघांचं माराठोकी झाली थोडीशी। हे सोशल मीडियानं दाखवले नाही, कोणा न्यूजनं दाखवली नाही, कळलं काय? कारण वाद काय नाही झाला काय नाही हे तुम्हाला दाखवलं काय, सांगितलं काय नाही सांगितलं ना। तर मी वाद दाखवत आहे, घटना का घडली का नाही, दोष कोणाचा आहे काय नाही हे मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ आवडला नक्की लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कळलं काय? तुमच्या घरी आई आणि बहीण असन तर त्यांनी हाच व्हिडिओ बघा, नाही तर सोडून चालले जा, काही कामाचा नाही तुमच्यासाठी व्हिडिओ हा, कळलं का? कारण मालेगाव तालुक्यातील घटना, मालेगाव तालुक्यातील एका गावातील घटना आहे ही। जो नराधम एका चिमुकलीवर अत्याचार केला, त्याने तिचं शोषण केलं, तर का केलं, का बदला कसा काढाव बा, बदला कसा काढाव याच्याजवळून, तर मग लहान मुलीचा सहारा घेतला त्याने। बिस्किट दिलं, चॉकलेट दिलं त्या मुलीला आणि एका ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिला मारलं। तर हा गडी मस्त फिरत होता, हे घटना झाल्यावर हा गडी गावात फिरत होता। याने असं दाखवायचं होतं की मी हे घटना केलीच नाही। हा सापडला कसा काय कसा हे लोकांना माहीत आहे काय? नाही माहीत आहे। लोक उगाच हे करून राहिले, स्टोऱ्या सांगून राहिले, भलकशे सांगून राहिले, लोक काय काय बनवून राहिले देव जाणे। खरी कंडिशन सांगतो मी तुम्हाला, हा जो व्यक्ती होता नराधम, हा गावात फिरत होता। हा जो शोषण करणारा नराधम होता, हा कुत्रा गावात फिरत होता। गावात फिरताना त्याच्या कपड्यावर रक्ताचे ठसे होते, रक्त उडलेलं होतं आणि ते कपडे त्याने काय केले, काढून टाकले आणि
घरापाशी लटकून दिले. तर घरापाशी लटकून दिले तर ते जे शर्ट म्हणा, ते शर्ट तिचा एक कुत्रा होता, त्या कुत्र्याने घेतलं तोंडात. आणि तर तुम्हाला माहिती आहे ना, कुत्र्याला रक्ताचा वास आला तर कारण कुत्रं हे तुम्हाला माहीत आहे, हे मांस खाणारं कुत्रं असतात, तुम्हाला समजते ना. तर त्या कुत्र्यानं काय केलं बघा, ते कुत्रं किती हुशार असेल, बहुतेक परमेश्वरानंच पाठवलं असेल त्या कुत्र्याला, मला असं वाटते बाबा. तर ते कुत्रं काय केलं का, तिनं गल्लीवर आणलं. तर लोकांच्या नजरेत आलं ते. तर आजूबाजूचे लोक म्हणत होते, का रे बाबा तुझी पोरगी इथं खेळताना दिसत होती, कुठे गेली काय मालूम बा. तर मग काय मायबाप धुंडायला लागलेत. एका जावणीमध्ये ती मुलगी सापडली. आजूबाजून रक्त सांडलेलं होतं. तर रक्त सांडलेलं होतं, भरपूर होतं, आणि रक्तानं शर्ट भरलं होतं ते कुत्र्यानं पकडलं ते. आणि त्या कुत्र्यानं रिटर्न ते शर्ट जो नराधम होता त्याच्या घरी घेऊन गेला. तर लोक गेले तिथं, तर पाहिलं अरे याचं हे अमक्याचं घर होय. मग काय, मग हा दोषी ठरला. तर हा लोक त्याला बोलवायला गेलेत. याच्या मनात हे आला का रे साला, आता मी सापडलो. मग हा पळायला लागला, म्हणजे संशयानं पळायला लागला. तो पळायला लागला तर लोकांचं जे संशय होता तो खरा ठरायला लागला का यानंच काहीतरी कांड केलं. तर संशय हा ठरायला लागला. तर मग लोक त्याच्या मागं पळायला लागले. हायला सापडलं. हा सापडला बरोबर, याला विचारलं काय झालं काय नाही. तर मुलगी ते पडलेली तुम्हाला माहीत आहे, सांगितलं मी पडली होती. तर तिच्या मायबापाने बघितलं तर कंठ फुटला, रडायला लागले. तिला हॉस्पिटलला नेलं तर सांगितलं की तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तर मग मला सांगा, त्या लहान मुलीवर अत्याचार केला, हे वाईट केलं. आणि हा नराधम अजूनही फिरूनच राहिला. अजून कुठली त्याला शिक्षा झाली नाही. अजून एखाद्या मंत्रसंद्राची राहिली असती, पोरगी बारगी जाताना तरी सजा झाली असती आता, पण त्याला झाली नाही. का झाली नाही हे मला माहीत नाही. पण काही लोक म्हणतात सजा होईल. मला वाटत नाही होणार म्हणून त्याला सजा. त्याला फक्त का तुरुंगात नेईल, जे सालाची सजा आहे त्याला भेटल आणि का सोडून जाईन तो, बस. कळलं का तुम्हाला ह्या गोष्टी. आणि याच्यामध्ये हा जो मुलगा नराधम आहे, हा 22 वर्षीय आहे, ती मुलगी 4 वर्षाची होती. तर विचार करायची गोष्ट आहे, किती हरामखोर असायला पाहिजे हा व्यक्ती, की याने चिमुकल्याचं शोषण केलं. तिला बाई पण माहीत नव्हतं. तिला तिच्या मनामध्ये नुसता प्रेम भाव, आदरभाव असतो. तर ती मुलगी, त्या मुलीचा छळ ह्या व्यक्तीने केला. तर अशा नराधमाला शिक्षा झाली पाहिजे की नाही पाहिजे, हे माझं मत आहे. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की मला त्याला शिक्षा होणार की नाही होणार, त्याला शिक्षा कोणती दिली पाहिजे, हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी खरी कहाणी सांगितली आहे तुम्हाला. समजलं काय.